स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल, ऊर्जा संकटावरती पंतप्रधान मोदींचा हा इशारा। कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरता त्यामुळे भारत पुन्हा गरिबीमध्ये ढकलला जाणार। नेदरलँड्स दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंताही करण्यात आली आहे। आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा उपलब्ध, राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही माहिती समोर। तुमच्या गाड्यांना मागे लावून आमचा ताफा वाढवू नका, पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचं पालन करा। दौऱ्यादरम्यान ताफा मर्यादित ठेवण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आवाहन। पुण्यात इंधन दरवाढी विरोधात मनसे आता आक्रमक, बैलगाडी घेऊन मनसे कार्यकर्ते रस्त्यावर। काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं असल्याची माहिती समोर। नाशिक, परभणी, नंदुरबार, रत्नागिरीमध्ये इंधन तुटवडा, अनेक पेट्रोल पंपांवर मर्यादित साठा तर अनेक ठिकाणी आता नो स्टॉकचे बोर्डही लागले। सीएनजी भरण्यासाठी वाहनधारकांच्या लागल्या रांगा। वाशिम आणि बुलडाण्यामध्ये पेट्रोल पंपावरती नंबर लावण्यावरून हाणामारी, डिझेलच्या कॅननं एकमेकांना मारहाण। कालच्या राड्यानंतर बुलडाण्यामध्ये पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलची विक्री देखील सुरू। दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा, मुख्यमंत्री फडणवीसांची ट्विट करत ही घोषणा। तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने मंदिराचा सर्वांगीण विकास आता होणार।